प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर त्याच्या नावाला मी लाख लाख धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी परमेश्वराचे आभार मानतो. पुन्हा एक वार त्यानं ही संधी दिली की देवाच्या वचनातून मनन करण्यासाठी. जास्त वेळ न घेता यावेळेला आपण 2 शास्त्रभाग मी तुमच्यासमोर ठेवत आहे आणि त्यामध्ये शास्ते याचा 16वा अध्याय मी या ठिकाणी वाचणार नाही आहे. तुम्ही वाचू शकता निवांत वेळेत. संपूर्ण 16वा अध्याय तुम्ही वाचू शकता. त्याचप्रमाणे फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5 ते 11 वचन ही आपणासमोर मी ठेवत आहे. आजचा जो विषय आहे माझा तो म्हणजे परमेश्वराचा स्वभाव आणि मनुष्याचा स्वभाव यामधला फरक. सर्वप्रथम आपण बघू मनुष्याचा स्वभाव. शास्ते याच्या 16व्या अध्यायामध्ये शमशोन नावाच्या एका मनुष्याची गोष्ट त्या ठिकाणी आहे. त्यामधून आपण बऱ्याच काही गोष्टी शिकू शकतो, परंतु प्रामुख्यानं आपण ज्याचा देवावर विश्वास होता, देवानं त्याला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि तो त्याच्यामध्ये एक मानवी स्वभाव होता आणि त्या स्वभावानुसार तो फेलियर झाला, तो अपयशी झाला. आज आपण देखील बऱ्याच वेळेला देवावर आपला विश्वास असतो, परंतु अशा काही घटना त्या 16व्या अध्यायामध्ये लिहिलेल्या आहेत, त्या आपल्याही जीवनामध्ये घडू शकतात. आणि मग त्या ठिकाणी परमेश्वरानं त्याला त्याच्या स्वतःसाठी वेगळं केलेलं होतं. तो देवाचा नाझीर होता आणि त्याला परमेश्वरानं सांगितलं होतं त्याच्या आईला की बाळपणापासून त्याच्या डोक्याला वस्त्रा लावायचा नाही. आणि ही एकच त्याला कंडिशन सांगितलेली होती, कारण तो देवाचा नाझीर होता, देवासाठी वेगळा केलेला होता. परंतु त्या ठिकाणी एक स्त्री त्याच्या जीवनामध्ये आली, तिचं नाव दलीला, आणि ती बलिष्ठ असल्यामुळे त्या बलिष्ठी लोकांनी तिचा हात धरून त्याचं जे नाझीरपण आहे ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला. खरा त्या लोकांचा शत्रू हा शमशोन नव्हता, देव होता. बलिष्ठांचा देव वेगळा होता. आणि अशा रीतीनं शमशोन त्या एका स्त्रीच्या नादाने तो फेलियर झाला आणि देवाची त्यानं आज्ञा मोडली. आपण देखील आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला देवाची आज्ञा मोडतो आणि देवाविरुद्ध बंडखोरी करतो. स्त्रीच असायला पाहिजे असं नाही, पैसा सुद्धा असू शकतो, नातेवाईक असू शकतात, घरचा परिवार असू शकतो. त्यानुसार आपण त्यांच्यावर प्रेम एवढं करतो की देव बाजूला होतो. आणि शमशोनाच्या जीवनामध्ये नेमकं तेच घडलं. हा आहे मानवी स्वभाव. परंतु मग त्याला काय इलाज काय? असं जर केलेलं असताना तर त्याला इलाज या शास्त्रीय पुस्तकामध्ये आपण बघू शकतो की 16व्या अध्यायामध्ये त्यानं काय केलं. त्याच्या लक्षात आले की आपण चूक केलेली आहे. आणि जेव्हा त्यानं परमेश्वराविरुद्ध बंडखोरी केली, जेव्हा परमेश्वराची आज्ञा मोडली, त्यावेळेला प्राथमिक गरज त्याचे डोळे त्यांनी काढले आणि काशाच्या दोऱ्यांनी त्याला बांधून फरफटत नेलं. त्याला असं वाटत होतं की माझ्यामध्ये मी पूर्वीसारखीच ताकद असेल. तो 16वा अध्याय तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की मला काय सांगायचं आहे. आणि मग आपण देखील जेव्हा परमेश्वरापासून लांब जातो तेव्हा प्राथमिक गरज आपली दृष्टी निघून जाते, आध्यात्मिक दृष्टी निघून जाते.
परंतु काय करायचं अशा वेळेला? जे त्यानं केलं ते आपण करणं गरजेचं आहे. कारण रोमकरासपत्र 15वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, शास्त्रामध्ये पूर्वी जे लिहिलं आहे ते आपण आशा करावी म्हणून आपल्या शिक्षणासाठी लिहिलेलं आहे. आणि म्हणून शमशोनावरून आपण एक गोष्ट शिकू. आज कदाचित तुमच्या आणि माझ्या हातून चूक घडली असेल, परंतु मग काय, पुढं काय? मी वारंवार ती गोष्ट बोलत आहे तुमच्यासमोर, आणि ती अशी की शमशोनानं जे केलं तेच आपण करणं गरजेचं आहे. 28व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला, हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्याबद्दल मी पलिश्त्यांच्या एका झटक्यात बदला घेईन. ज्या मधल्या 2 खांबावर जी इमारत आधारलेली होती त्यातला एक उजव्या हाताने व दुसरा डाव्या हाताने धरून त्यावर शमशोन टेकला. पलिश्त्याबरोबर मलाही मरण येऊ असे म्हणत आपले सर्व बळ एकवटून त्याने ते खांब रेटले. तेव्हा ती इमारत त्या सरदारावर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरतेसमयी ठार मारलेले लोक त्याच्या साऱ्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होती. हे जे 2 खांब आहेत हे आज आपण बघतो की वधस्तंभावर येशू ख्रिस्त त्या 2 खांबावर होता. आणि या ठिकाणी शमशोन या 2 खांब त्याने ते रेटले आणि ती संपूर्ण बिल्डिंग त्याच्या शत्रूसकट तो मरण पावला. एक उदाहरण सांगायचं म्हणजे की एक राजा होता आणि त्याच्याकडं दृष्टिकोन खूप छान होते. आणि युद्धामध्ये तो राजा आपल्या देशासाठी युद्ध करत असताना प्रतिस्पर्ध्याने त्याला त्या घोड्यावरून खाली पाडलं. आणि तो जसं काही मरत होता आणि एकदम प्रतिस्पर्ध्याने त्या दुसऱ्या राजाने त्याला विचारलं, काय तुझ्यामध्ये अजून लढण्याची हिंमत आहे का? आणि तो जो राजा खाली पडलेला होता त्याच्या आजूबाजूला त्याचे सहकारी होते आणि ते ऐकत होते यांचं संभाषण. आणि त्या राजाने, जो मरत होता त्या राजाने त्याला सांगितलं की जर मी याच्यातून वाचलो तरीसुद्धा मी युद्ध करू शकतो आणि तुला संपवू शकतो. आणि तो मरण पावला. त्याच्या शब्दाने त्याचे सहकारी त्यांच्यामध्ये बळ आलं. अरे, मरत असताना देखील युद्ध करण्याची उमेद त्याच्यामध्ये जर आहे तर आपण कमी पडायला नको. आणि मग त्याच्या सहकार्याने त्या प्रतिस्पर्ध्यावर हल्ला केला आणि त्या देशावर पूर्णपणे विजय मिळवून तो देश काबीज केला. त्याचं नाव आहे सिकंदर. आणि ही घटना, ही इतिहास आहे आणि इतिहास कधी बदलत नाही. शमशोनानं तेच केलं. जरी मी चुकलो आहे तरी सुद्धा मी मेलो तरी बेहतर, पण माझ्या रेप्युटेशनला मी धक्का लावू देणार नाही. त्या राजानं सुद्धा मी मेलो तरी हरकत नाही, परंतु माझ्या रेप्युटेशनला, माझ्या देशासाठी जे माझं प्रेम आहे त्याबद्दल मी कधीही कमी पडणार नाही. अशा प्रकारे शमशोनानं स्वतः मरण पावला, परंतु सर्व शत्रूंना त्यानं ठार मारलं. आज तुम्ही आणि आम्ही कदाचित मानवी स्वभावामध्ये असू, आम्ही सुद्धा काही गोष्टींमध्ये, काही बाबीमध्ये आम्ही फेलियर झालो असू. आज एक शुभवर्तमान आहे. शमशोनाकडून आपण शिकूया आणि देवाला सांगूया, देवा मला पुन्हा एकदा बळ दे, जेणेकरून मी सैतानाच्या साम्राज्याचा, माझ्या शत्रूचा मी पूर्णपणे नायनाट करू. या ठिकाणी येशू ख्रिस्ताची तुलना आपण दैवी स्वभावाबरोबर करत आहोत. देवाचा स्वभाव जर बघायचा असेल आपल्याला तर खूप छान पावलानं या ठिकाणी मांडलेला आहे. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय आणि 5 ते 11 वचनामध्ये
बऱ्याच वेळेला शास्त्रामध्ये खांब या शब्दाचा उच्चार आलेला आहे. नीतिसूत्र 9 अध्याय आणि 1 वचनामध्ये म्हटलेलं आहे की ज्ञानाने आपले 7 खांब तयार केले आहेत आणि त्यावर आपलं घर बांधलेलं आहे. आज शमशोनाजवळ 2 खांब होते. नीतिसूत्रामध्ये शल्मोन राजानं 7 खांबाबद्दल सांगितलेलं आहे. ही येणाऱ्या या 7 प्रकारच्या येशू ख्रिस्ताच्या दैवी स्वभावानुसार आपण समजू शकतो की येशू ख्रिस्त हा देवापासून आलेलं ज्ञान आहे, असं 1 कोरिन्थीकरास पत्र 1 अध्याय 30व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. हेच 7 खांब हे मी या फिलिप्पीकराचं पत्र 2 अध्याय 5 ते 11 वचनामध्ये देवाचा स्वभाव कसा आहे याचे 7 मुद्दे मी आपणासमोर ठेवत आहे. पहिला मुद्दा, पहिला खांब, 5वं वचन. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. हा एक खांब आहे, हा एक मुद्दा आहे. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. देवाचा स्वभाव त्याच्या चित्तवृत्तीमधून आपण समजू शकतो. काय त्याचं चित्त कुठं होतं? त्याचं चित्त पित्याकडे आणि पित्यानं देव केलेल्या दृष्टांताकडे, आणि त्या दृष्टांतामध्ये त्याला ठाऊक होतं की मी जर मरण पावलो नाही तर संपूर्ण मानवजात नरकात जाईल, आणि त्यामुळं त्याची चित्तवृत्ती त्या वधस्तंभाकडे होती. दुसरा मुद्दा या ठिकाणी असा आहे की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. दुसरा जो खांब आहे, दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की येशू ख्रिस्त देवाच्या स्वरूपाचा होता, परंतु त्यानं स्वतःला तसं मानलं नाही. तो एक लाभ होता देवाच्या स्वरूपाचा असणं, परंतु ते त्यानं मानलं नाही. म्हणजे आपण सुद्धा बऱ्याच वेळेला कोणी नसताना कोणीतरी आहो असे आपण म्हणत असतो, बोलत असतो, स्टेटमेंट करत असतो. परंतु प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या या स्टेटमेंटवरून आपण ही समजायला पाहिजे, जर तो देवाच्या स्वरूपाचा असून त्यानं जर तसं मानलं नाही तर आज आपण काय करायला पाहिजे? आपण त्यातून शिकणं गरजेचं आहे. हा दुसरा खांब जो ज्ञानाने आपले 7 खांब तयार केले आहेत. तिसरा मुद्दा या ठिकाणी म्हटलेला आहे की तर त्याने स्वतःला रिक्त केले. याचा अर्थ असा की स्वतःला रिक्त करणं, स्वतःला रिक्त करणं म्हणजे स्वतःला मोकळं करणं पूर्णपणे. जे पण त्याच्याकडे होतं ते पूर्णतया सर्व मानवजातीच्या पापासाठी त्याने बलिदान स्वरूपामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब त्यानं सांगला. शेवटी त्याच्या छातीमध्ये भाला भोसकला आणि त्याच्यातून पाणी आलं गळागळा. म्हणजे रक्त आणि पाणी या दोन्ही गोष्टी त्याच्यातून पूर्णपणे वधस्तंभावर नाहीशा झाल्या. हा तिसरा खांब आहे, हा तिसरा मुद्दा आहे. त्याने स्वतःला पूर्णपणे रिक्त केलं. चौथा मुद्दा असा आहे की म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. प्रियानो, जो देव मनुष्य बनला, जो देव आत्मा होता, त्यानं देह धारण केला आणि त्यानं आपल्यामध्ये वस्ती केली. कारण मनुष्याला त्याच्या पापातून सुटका होण्यासाठी त्याला मनुष्य बनणं गरजेचं होतं. 1 तिमोथेस 2 अध्याय 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देव आणि मानव याच्यामध्ये येशू ख्रिस्त मनुष्य हा एकच मध्यस्थ होता. म्हणजे मनुष्य म्हटलेला आहे, याचा अर्थ येशू ख्रिस्त देव असून तो मनुष्य रूप धारण केला. एवढंच नाही तर त्यानं दासाचं स्वरूप धारण केलं. येशू ख्रिस्ताने योहान सुवर्तमान 13व्या अध्यायामध्ये शिष्यांचे पाय धुतले. याचा अर्थ
काय आपण असं करू शकतो का? काय आपण शिष्यांचे पाय धुवू शकतो का? आपण पाय धुणं फार गरजेचं आहे, कारण त्यामध्ये आपला इगो पूर्णपणे नाहीसा होतो. आपण जे कोण आहोत हे विसरतो. जर येशू ख्रिस्तानं केलेलं आहे तर ते तुम्ही आम्ही करणं याच्यामध्ये काही अवास्तव गोष्ट नाही आहे. आणि म्हणून चौथा जो खांब आहे तो देव असून तो मनुष्य बनला ते बनलाच, परंतु त्यानं दासाचं स्वरूप धारण केलं. त्यानं एक आदर्श कित्ता आपल्यासमोर घालून दिला. पाचवा खांब किंवा पाचवा मुद्दा आपण या ठिकाणी बघूया 8व्या वचनामध्ये. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. या ठिकाणी मनुष्य प्रकृतीचे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, मनुष्याला ज्या अभिलाषा असतात, मनुष्याला भूक लागते, मनुष्याला झोप येते, मनुष्य थकतो, या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्यानं ओढवून घेतल्या. त्यानं स्वतः सिलेक्ट केलं, निवड केली की आपण मनुष्य झाल्याशिवाय मनुष्याला त्याच्या पापातून मुक्त होऊ शकत नाही, करू शकत नाही. या ठिकाणी एक उदाहरण सांगायचं म्हणजे इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि त्यामध्ये मोशेबद्दल लिहिलेला आहे 23 आणि 24 वचनामध्ये. मोशेने काय केलं की तो राजपुत्र होता, ऐशोआरामाचं जीवन जगत होता, परंतु त्याला जेव्हा सत्य समजलं की माझी निवड कशासाठी आहे, जसं शमशोनाची निवड देवासाठी वेगळी होती, लोकांना तारणामध्ये आणण्यासाठी, परंतु तो फेलियर झाला. मोशेच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की तो राजपुत्र असताना त्यानं फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचे विश्वासाने नाकारले. कारण तो असं म्हणाला की हे जगिक वैभव, मी वचन वाचतो तुमच्यासाठी म्हणजे बरं होईल, अधिक स्पष्ट होईल की मानवी स्वभाव मध्ये दैवी स्वभाव कसा काय मॅच झालेला आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे 24व्या वचनामध्ये, मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. प्रियानो, लक्षात ठेवा, त्यानं निवड केली पापाचे क्षणिक सुख भोगणे. राजवाड्यामध्ये क्षणिक सुख होतं पापाचं, परंतु पापाचं क्षणिक सुख भोगणं यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर राहून दुःख सोसणं हे त्यानं पसंत करून घेतलं. शमशोनानं सुद्धा या गोष्टीमध्ये फेलियर झाला की तो दलीलाच्या मागं लागला, पापाचे क्षणिक सुख त्यानं भोगलं, परंतु नंतर त्याला पश्चाताप झाला आणि तो सरळ झाला. मोशे तसा नव्हता. मोशेनं निवड केली की पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर राहून दुःख सोसणे हे मी पसंत करेन. पुढं का त्यानं तसं केलं? कारण ख्रिस्ताचे जे 7 खांब होते ते त्याला ठाऊक होते आणि त्याचा पुरावाही माझ्याकडे आहे. लूका वर्तमान 24वा अध्याय 44 ते 46 वचनामध्ये त्याचा पुरावा आहे की मोशेनं येशू ख्रिस्ताबद्दल लिहिलेला आहे. मोशे हा येशू ख्रिस्ताचं छोटंसं प्रतीक आहे आणि ते 7 खांब 7 मुद्दे जे आहेत ते मोशेला माहीत होते की कशा प्रकारे अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने तसे मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले आणि दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे होऊन त्यानं वधस्तंभावरचं मरण सोसलं. हे त्याला माहीत होतं, कारण इथं म्हटलेलं आहे 26व्या वचनामध्ये, इब्री लोकासपत्र 11वा अध्याय 26व्या वचनामध्ये, ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धन संचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. प्रियानो,
ख्रिस्ता प्रित्यर्थ म्हटलेला आहे. म्हणजे मोशेला हे 7 मुद्दे किंवा हे 7 खांब अगोदरच माहीत होते. आणि म्हणून तो म्हणतो की ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा मोठी गोष्ट आहे. प्रियानो, मनुष्याचा स्वभाव यामध्ये मोशेमध्ये दैवी स्वभाव मॅच झालेला आहे. परंतु शमशोन फेलियर झाला, परंतु नंतर त्यानं पश्चाताप केला. आज तुम्ही आणि आम्ही देखील जर आज फेलियर असू तर शमशोनासारखं आपण पश्चाताप करू. मोशेसारखं आपण देखील म्हणू पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर राहून दुःख सोसणे मी पसंत करीन. त्यानं निवड केली. आणि या ठिकाणी फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये आपण बघतो, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. हे त्याने पसंत करून घेतले. ही त्याची चॉईस होती. मोशेची चॉईस ती होती. आणि म्हणून आज हे 7 खांब ज्ञानाने बांधलेले आहेत. जो येशू ख्रिस्त देवापासून आलेलं ज्ञान आहे त्याबद्दल आपण बघत आहे. आणि हा 5वा खांब किंवा 5वा मुद्दा आपण या ठिकाणी बघत आहोत. 6वा मुद्दा किंवा 6वा खांब आपण बघूया. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. म्हणजे कुठंपर्यंत आज्ञापालन केलं? मरेपर्यंत. आणि आज्ञापालन करून स्वतःला लीन केलं. कुठं लीन केलं? वधस्तंभावर येशू ख्रिस्त असताना यहुदी लोक म्हणत होते, रोमी लोक म्हणत होते, जर तू देवाचा पुत्र आहेस तर उत्तर खाली. काय तो देवदूतांना बोलवून असंख्य देवदूत आले नसते का की येशू ख्रिस्ताला खाली उतरण्यासाठी? नाही, त्याचं आज्ञापालन होतं. त्यानं मरेपर्यंत आज्ञापालन केली. आणि त्यांच्या त्या गुरमीच्या शब्दाला त्यानं प्रत्युत्तर केलेलं नाही, तर त्यानं स्वतःला लीन केलं. प्रियानो, आज आम्हाला एवढी तेवढी गोष्ट सहन होत नाही, पण ख्रिस्तानं तुमच्या माझ्यासाठी काय सहन केलंय थोडंसं येशूकडे बघूया. आणि म्हणून ख्रिश्चॅनिटी, मी वारंवार सांगतो, ख्रिश्चॅनिटी इज नॉट डिपेंड ऑन हाऊ वी ॲक्ट बट हाऊ वी रिॲक्ट. येशू ख्रिस्ताची प्रतिक्रिया या ठिकाणी फार महत्त्वाची होती. शेवटपर्यंत आज्ञापालन केलं त्यानं. आणि 7वा जो मुद्दा आहे, त्यानं स्वतःला अशा प्रकारे लीन केलं. प्रियानो, असं केल्यानं काय होतं? हे बघा, प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो. आपण जे बोलू, जे आपण करू, त्याचा परिणाम असतो. आपण काय पेरणार आहे त्याची आपण कापणी करणार आहोत. देवाचा उपहास व्हावा याचा नाही. मनुष्य जे काय पेरतो त्याचेच पीक त्याला मिळते. याचा परिणाम या ठिकाणी आपण बघूया. 10वं वचन, ह्यात हेतू हा की 9वं वचन, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. हा त्याचा परिणाम आहे. हे सगळं देवानं बघून त्याचं नाव अत्युच्च केलं. आणि पुढं म्हटलेलं आहे, ह्यात हेतू हा की, ह्याच्यामध्ये काहीतरी देवाचा हेतू आहे, तो बघणं फार गरजेचं आहे. आणि तो हेतू आपण बघूया. विनाकारण या ठिकाणी लिहिलेलं नाही. विनाकारण येशू ख्रिस्तानं दुःख सहन केलं नाही. विनाकारण येशू मरण पावला नाही. विनाकारण या गोष्टी घडलेल्या नाहीत. त्याला काहीतरी हेतू आहे. तो हेतू काय आहे बघूया आपण. हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. प्रियानो, आज स्वर्गात असू दे, पृथ्वीवर असू दे, पृथ्वीच्या खाली असू दे, येशूच्या नावानं आम्ही गुडघे टेकणं गरजेचं आहे. आणि देवाचा स्वभाव जर आपल्याला बघायचा असेल तर या शास्त्र भागामध्ये आपण समजू शकतो. या चित्राकडे बघून, या पिक्चरकडे बघून, या येशू ख्रिस्ताकडे बघून त्याने जे 7 खांब तयार केलेले आहेत, ते 7 मुद्दे, त्यावरून आपण बघू शकतो की हा देवाचा स्वभाव. आणि जर पुढं असं म्हटलेलं आहे, आणि देवपित्याच्या गौरवशाली प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. या ठिकाणी मी थांबत असताना मी एक प्रश्न विचारतो, काय आपण ख्रिस्ती आहोत का? आणि जर आपण ख्रिस्ती आहोत तर काय हे नेचर, हे डिवाइन नेचर, हे देवाचा स्वभाव आपल्यामध्ये आहे का? आणि जर नसेल
तर पुन्हा एकदा शमशोनाप्रमाणे आपण सुद्धा म्हणूया, प्रभू पुन्हा एकदा मला संधी दे लीन होण्यासाठी, दासाचं स्वरूप धारण करण्यासाठी, येशू ख्रिस्ताचा आदर्श कित्ता गिरवण्यासाठी तू आम्हाला बळ दे, तू आम्हाला शक्ती दे आणि आमच्या कृतीद्वारे लोकांना समजू दे की देवाचा स्वभाव आमच्यामधून दिसावा. आता येशू ख्रिस्त येणार नाही की स्वतःचा स्वभाव दाखवण्यासाठी, आता देव येणार नाही, तर देवानं पवित्र आत्मा ठेवलेला आहे आम्हाला मार्गदर्शन करून आमच्यामधून ख्रिस्त इतरांना प्रकट करावा आणि हा स्वभाव आम्ही आमच्यामध्ये होईल तितकं आणण्याचा आपण प्रयत्न करूया. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. देवबापा, आभार मानतो या सुंदर अशा वचनासाठी, मार्गदर्शनासाठी. खरोखर प्रभू, आम्ही अजून देखील मानव आहोत. आमच्यामध्ये दैहिक स्वभाव आहे, आमच्यामध्ये एकमेकांबद्दल तिरस्कार आहे, आमच्यामध्ये एकमेकांबद्दल द्वेष आहे, मत्सर आहे. आणि म्हणून पौल म्हणाला की तुम्ही अजून दैहिक आहात की नाही, तुमच्यामध्ये हेवा, दुर्भाषण आणि लोभ आहे. होय प्रभू, आणि आम्हाला अधिक आणि अधिक आध्यात्मिक परिपक्वतेमध्ये घेऊन जा. आणि प्रभू, तुझा स्वभाव आमच्यामध्ये अधिक आणि अधिक येऊ दे, जेणेकरून आम्ही इतरांना आमच्या कृतीद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता सांगावी. पौल म्हणाला 2 कोरिंथीकरास पत्र 3 अध्याय 2 वचनामध्ये, तुम्ही आमचे पत्र आहात, हे अंतःकरणावर लिहिलेलं सदाजीवी देवाच्या लेख. कारण लेख जीवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो. आणि तोच आत्मा आमच्यामध्ये तो कार्य करू दे आणि दैवी स्वभाव आमच्यामध्ये निर्माण होऊ दे. आणि जे 7 खांब आहेत ते देखील आमच्यामध्ये असण्यासाठी देव बापा तू आम्हाला सहाय्य मदत कर. आणि जयसिंगपूर मंडळी आणि पलूस मंडळी या सर्वांना तू आशीर्वादित कर. अशी प्रार्थना ऐकलीस, आभार मानतो. सर्व गौरव तुला देऊन ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र नावात केली म्हणून ऐक बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथं असणाऱ्या प्रत्येक भाऊ बहिणींवर, जयसिंगपूर मंडळी आणि तुझे सर्व प्रियजन त्यांच्यावर आता आणि सदा सर्वदा असो. आमेन.